महाराष्ट्रामधील अनेक मुलांना शंका आहेत, त्या शंका दूर करण्याचा मी प्रयत्न करत आहे आणि त्याचबरोबर वनरक्षकाची माहिती जी आहे ती माहिती मी तुम्हाला सगळी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला मला काय विचारायचं असेल तर केसरकर 96 ही माझी इंस्टाग्राम आयडी आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही मला फॉलो करून मला तुम्ही मेसेज करू शकता। आता सगळ्यात महत्त्वाची बातमी की बाबा 54+ विद्यार्थी खरोखरच घेणार आहेत काय? तर मित्रांनो हा महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंटचा मेसेज केला होता, त्याचा मेसेजचा रिप्लाय आलेला आहे ईमेलवर। हा ईमेलवर मेसेज आहे तो पूर्ण तुम्ही वाचा न वाचा मी तुम्हाला सांगतो, ते नीट ऐका म्हणजे तुम्हाला समजून जाईल खरं तुमचं फिजिकल होणार आहे का नाही। तर सुरुवातीला तुम्हाला सगळी माहिती सांगणार आहे, म्हणजे तुमचं फिजिकल किती दिवस चालेल किंवा तुमचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि त्याच्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं फिजिकल होणार आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 1 दिवस अगोदर होईल का 2 दिवस दुसऱ्या दिवशी फिजिकल होईल, ही सगळी माहिती तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सुरुवातीला मित्रांनो ज्या वनरक्षक डिपार्टमेंट आहे महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट, ह्या डिपार्टमेंटला एक ईमेल केला होता, ईमेलवर ते मेसेज आलेला आहे आणि हा सगळ्या ग्रुपवर फिरत आहे। आता हा मेसेज कोणी केलेला आहे हे मलाही माहीत नाही, परंतु ही गोष्ट खरी आहे। ज्या विद्यार्थ्यांना 54 गुण आहेत त्या विद्यार्थ्यांना सर्वांचं फिजिकल होणार आहे। आता फिजिकल होणार आहे म्हणजे तुम्ही पात्र होणार आहे का मित्रांनो? तर नाही। फिजिकलसाठी तुम्हाला बोलवलं म्हणजे तुम्ही फिजिकलला ॲड देणार आहे का? तर तसं होणार नाही मित्रांनो। तुमचं त्याच्या अगोदर कागदपत्र व्हेरिफिकेशन होणार। आता कागदपत्र व्हेरिफिकेशन होणार आहे म्हणजे काय? तुमची कागदपत्र जी ओरिजिनल आहेत, तुम्ही ज्या टायमाला अर्ज केला होता त्या टायमाला अर्ज करतेवेळी जो फॉर्म भरला होता, फॉर्म भरतेवेळी जे डॉक्युमेंट तुम्ही त्या ठिकाणी दिला होता ते सगळं डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केलं जाणार आहे। सगळं नंबर म्हणजे डोमिसिलवर तुम्ही जो नंबर दिला होता ते डोमिसिल नंबर बरोबर आहे काय? 10वी पास झाल्यानंतर जो 10वीचा जो सर्टिफिकेट नंबर आहे तो नंबर तुम्ही व्यवस्थित दिला होता का? तुमची जन्म डेट बरोबर आहे काय? तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि तुमचा जन्म नोंद दाखला हे सगळं चेक होणार आहे मित्रांनो। जर तुम्हाला माझा डॉक्युमेंटचा व्हिडिओ जर बघितला नसाल, म्हणजेच जे कागदपत्र दिलेले आहेत ती कागदपत्र जर बघितलं नसाल तर ती कागदपत्राचा व्हिडिओ पण बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला भरतीच्या वेळेला तिथे गेल्यानंतर भरतीच्या प्रोसेसमध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी गेलात आणि मग कागदपत्र चेकिंग करत राहिलात तर त्या ठिकाणी तुम्ही अपात्र व्हाल, एक जर डॉक्युमेंट नसतील तर। आता विषय सगळ्यात महत्त्वाचा आहे तो आहे की वनरक्षकमध्ये फिजिकल आणि कागदपत्र व्हेरिफिकेशन हे दोन्ही एका दिवशी होणार आहे काय? तर मित्रांनो होय। कागदपत्र चेकिंग झाल्या तुम्हाला लगेच 5 किलोमीटर सोडण्यात येईल आणि तुमचं 5 किलोमीटर ते कंप्लीट झाल्यानंतर तुमची मार्किंग तुम्हाला समजून जाईल। आता सेफ स्कोअर काय आहे तुम्हाला मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं। जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसाल तर माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ येतील आणि ते तुम्हाला भेटतील। ते बघितल्यानंतर तुम्हाला त्याचा फायदा होईल, कारण की व्हिडिओ बनवण्याचा एकच मुद्दा असतो की प्रत्येक जी अपडेट आहे वनरक्षकची ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची। त्याच्यानंतर तुमचं फिजिकल झालं, समजा तुमचं कागदपत्र व्हेरिफिकेशन झालंय आणि कागदपत्रानंतर तुमचं फिजिकल झालं, फिजिकल झाल्यानंतर तुम्हाला मार्क कळतील तुमची टोटल बेरीज झाल्यानंतर तुम्हाला बोलवणार आहे ते तुमचं पुढील टप्पा काय? तर पुढील टप्पा जो आहे मित्रांनो ते 25 किलोमीटर मुलांसाठी आणि 16 किलोमीटर मुलींसाठी। त्याच्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे। ह्याच्या अगोदर कोणतीही मेरिट लिस्ट लागणार नाही मित्रांनो। अगोदरच त्यांनी तसं डिक्लेअरच केलेलं आहे की टोटली सगळं फॉर्मॅट जो आहे म्हणजे जर प्रोसेस आहे ती सगळी पूर्ण केल्यानंतरच त्या ठिकाणी तुम्हाला पात्रता यादीत म्हणजेच तुम्ही वनरक्षक झालाय की नाही तुम्हाला समजून जाईल, त्याच्यानंतर तुमचं फायनल मेरिट लिस्ट लागेल। आता फिजिकल केव्हा चालू होईल असा अनेक लोकांचा मेसेज आहे। एक 2 ते 3 दिवस थांबा मित्रांनो, तुमच्या ईमेल चेक करत राहा। तुमच्या ईमेलवर तुम्हाला मेसेज येऊन जाईल तुमची रिक्वायरमेंट म्हणजे जे वनवर्ता आहे प्रत्येक ठाणे असेल, नाशिक असेल, कोल्हापूर असेल, अमरावती असेल, नागपूर असेल, धुळे असेल, उस्मानाबाद असेल, पुणे असेल, बाकीची वेगवेगळे सगळे डिपार्टमेंट आहेत, गडचिरोली, चंद्रपूर, जळगाव, हे सगळे जे वनवर्ता आहेत ते सगळ्या वनवर्ताचा रिझल्ट डिक्लेअर होणार 2 ते 3 दिवसामध्ये आणि डिक्लेअर झाल्यानंतर तुम्हाला समजून जाईल 100% की आपण पात्र आहोत की नाही आहोत। त्यामुळं सराव करत राहा। अनेक विद्यार्थी 54 आहेत, 56 आहेत म्हणून आपण सराव बंद केला होता। अनेक विद्यार्थ्यांचे मला मेसेज आले, सर तुम्ही मला सांगितलं म्हणून मी कंटिन्यू प्रॅक्टिस चालू ठेवली,
मला 62 मार्क आहेत आणि माझं फिजिकल आता सध्या टॉप आहे. आणि ज्या वेळेला जो विद्यार्थी खरोखरच भरती होईल त्यावेळेला चकित होण्याची काही गरज नाही मित्रांनो. कारण जो विद्यार्थी कंटिन्यू कमी गुण असताना फिजिकलमध्ये जर त्याने पैकीचे पैकी गुण घेतला तर तो 80-90 वाल्याला फाईट देण्यासारखी प्रोसेस त्याने कंप्लीट केलेली असणार आहे मित्रांनो. म्हणजे त्याने तशी मेहनत घेतल्यामुळे त्याला फळ मिळणार आहे. त्यामुळं प्रॅक्टिस करत राहा, सराव करत राहा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या भरतीमध्ये म्हणजे येणाऱ्या वर्ल्ड रक्षणमध्ये तुमचं फिजिकल टॉप कसं करता येईल याकडे सर्वांचं लक्ष असावं आणि सर्वांनी लक्ष द्यावं. मुलांनाही आणि मुलींना पण सूचना आहे. 54+ जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी त्या ठिकाणी 100% पात्र आहेतच. त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे ज्याला 53 पेक्षा कमी म्हणजे 54 पेक्षा कमी. आता एका विद्यार्थ्यांनी मला मेसेज केली होती की माझा रिझल्ट ज्या वेळेला सुरुवातीला लागला त्यावेळेला 54 मार्क होते आणि त्याच्यानंतर 52 तर मला बोलवतील की नाही बोलवतील. तर त्या मुलीला मला सांगू इच्छित आहे की बाबा तुझं मेरिट मधून नाव कट झालेलं आहे कारण की तू 52 तुझा स्कोअर 52 झाल्यामुळे तू त्या ठिकाणी अपात्र झालेला आहे. जर त्या विद्यार्थ्यांना 54 मार्क असतील तर 100% ती फिजिकलसाठी पात्र झाली असते. तर 54+ ज्या विद्यार्थी आहेत मुलं असतील मुली असतील त्या विद्यार्थ्यांना 2 ते 3 दिवस वेट करावा जेणेकरून तुम्हाला समजून जाईल तुम्ही पात्र आहात की नाही आहात आणि तुम्हाला फिजिकलला बोलवले की नाही बोलवले. माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगण्यासाठी मला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.